करू 5 मिनिटं करू काय वेळ जास्त नाही. राहुल दादा आपल्याला विनंती असेल, राहुल दादा आयोजक टीम आपण यायचंय व्यासपीठावरती. आयोजक टीम चला संपूर्ण कमिटी या प्लीज, थोडस विनंती करेन. राहुल दादा, सुभाष दादा, संपूर्ण आयोजक टीम या आपण, कारण बघा अंधार भरपूर झालाय. तिथे कक्षामध्ये जाऊया. तिथे मान्यवर उपस्थित झालेत आणि त्यांचा योजनेत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊयात. जिथे आपण पाहायला गेलं तर पहिला सत्कार आपण करूयात. मयूरजी गोळे साहेब या ठिकाणी संपूर्ण वैभवजी गोळे साहेबांचा मित्रपरिवार इथे उपस्थित आहे. मयूरजी गोळे साहेबांचा योजनेत सन्मान आपण करूयात. माईची आपुलकी शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन प्रशांत दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र मयूरजी गोळे साहेबांचा योजनेत सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय आदरणीय रोशनजी रांजणे साहेब त्यांचा देखील योजनेत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय वैभवजी गोळे साहेब त्यांचा योजनेत सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन वैभवजी गोळे साहेबांचा योजनेत सन्मान. त्याचबरोबर प्रतीकजी गोळे साहेब त्यांचा देखील योजनेत सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील योजनेत सन्मान. प्रतीकजी गोळे साहेब त्यांचा योजनेत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. संदीपजी जाधव साहेब त्यांना देखील विनंती करेन, संदीपजी जाधव साहेब त्यांना देखील विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील योजनेत सन्मान आपण स्वीकारायचा आहे.
अशोक पवार आणि आपलं अशोक पवार विद्युत नागवा. त्याचबरोबर आज पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं अर्थातच विद्युतजी नाकवा सर आणि त्याचबरोबर अशोकजी पवार सर त्यांचा देखील यशस्वी सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. विद्युतजी नाकवा सरांचा यशस्वी सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. विद्युतजी नाकवा सर पंचांच्या भूमिकेमध्ये सलग 2 दिवस खूप चांगली पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून बजावली. मी विनंती करेन की त्यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. मायची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. त्यानंतर मी विनंती करेन अशोकजी पवार साहेब त्यांना देखील की आपला देखील यशस्वी सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्यानंतर मी विनंती करेन हॅलो हॅलो टीम विनंती करेन की अशोक सर या. अशोक सर चला सर्व टीम जवळ यायचं थोडस. त्यानंतर श्रीजी पाटील साहेब त्यांचा यशस्वी सन्मान आपण करूया. श्रीजी पाटील साहेब सन्मान्य आदरणीय वैभवजी गोळे साहेबांचा यशस्वी सन्मान आपण करूयात. मी विनंती करेन संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. वैभवजी गोळे साहेबांचा यशस्वी सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती. हॅलो चेक. चला टीमला विनंती असेल थोडस जवळ यायचंय. आपण एक 10 ते 15 मिनिटांमध्ये हा बक्षीस वितरण समारंभ संपवणार आहोत. त्यानंतर संदीपजी जाधव साहेब त्यांचा देखील यशस्वी सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. संदीपजी जाधव साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यानंतर मी विनंती करेन शिवम दहिया साहेबांचा देखील यशस्वी सन्मान. शिवमजी दहिया साहेबांचा देखील यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. ज्यांच्या माध्यमातून मात्र पाणी सौजन्य देण्यात आलं अर्थातच नीता अशोक पवार मॅडम यांचा देखील यशस्वी सन्मान मी विनंती करेन. प्रशांत सुर्वे साहेबांना विनंती करेन की नीता मॅडमचा देखील यशस्वी सन्मान. मोलाचं सहकार्य राहिलंय या सर्व मान्यवर मंडळी ज्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने ही सर्व यशस्वी सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं अर्थातच लक्ष्मण रामचंद्र जोरे साहेब अध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधक मंच महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा त्यांचा देखील यशस्वी सन्मान आपण करूयात. मी दीपक दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यशस्वी सन्मान आपण करायचा आहे ज्यांच्या माध्यमातून मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र देण्यात आलं. त्यानंतर
त्यानंतर प्राजक्ता अशोक पवार मॅडम यांचा देखील यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र घेणार आहोत. निलेश दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र मॅडम यांचा यशोचित सन्मान आपण करायचा आहे. माईची आपुलकीशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान. त्यानंतर हर्षदजी एकवडे साहेबांचा देखील यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊयात. वैभवजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा यशोचित सन्मान. राहुलजी जोरे साहेबांचा देखील यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. सुनीलजी जोरे साहेबांचा देखील यशोचित सन्मान. माईची आपुलकीशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय आदरणीय सुरेशजी झोरे साहेब त्यांचा देखील यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतोय. त्याचबरोबर संतोषजी पवार साहेब त्यांचा देखील यशोचित सन्मान आपण करतोय. ही सर्व ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप लाभली आहे या स्पर्धेसाठी. त्यानंतर संतोष जोरे साहेबांचा देखील यशोचित सन्मान. सुरेश साहेबांचा देखील यशोचित सन्मान मात्र केला जातोय. संतोषजी जोरे साहेबांचा देखील यशोचित सन्मान. संतोषजी जोरे साहेबांचा यशोचित सन्मान. त्यानंतर सन्मान्य आदरणीय ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 30,000 दिल्या युवा नेतृत्व शिवसेना कैलासवासी अशोक पवार यांच्या स्मरणार्थ विशालजी ज्ञानदेव सुर्वे साहेबांचा यशोचित सन्मान आपण करूया. ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये देण्यात आलं. मी नीता मॅडमना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यशोचित सन्मान आपण करायचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 30,000 रुपयाचं रोख रक्कम प्रथम क्रमांकाचं पारितोषिक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलं. या स्पर्धेसाठी माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 लक्ष्मण जोरे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 12,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं अर्थातच वैभवजी गोळे साहेबांकडनं. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं 10,000 रोख रक्कम विशाल रोकडे दादा यांच्या माध्यमातून सर्व हे पारितोषिक देण्यात आलंय. चतुर्थ क्रमांक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला विशाल रोकडे साहेबांकडनं देण्यात येतं. परंतु सुभाष दादांना मी विनंती करेन की त्यांच्या माध्यमातून हा सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून चषक सौजन्य देण्यात आलंय दत्ता शेठ शेलार, युट्यूब सौजन्य सुरेश शिंदे, उद्योजक युवराज अवगडे साहेब, ग्राउंड मंडप सौजन्य श्री भराडी देवी स्पोर्ट्स, त्यानंतर टॉस्कॉप सौजन्य सूर्यकांत सुर्वे साहेब, उत्कृष्ट फिल्डर शूज प्रदीप सावंत पॅडी, उत्कृष्ट गोलंदाज शूज विनोद इंगळे पाटील, मालिकावीर सौजन्य मात्र ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले प्रतीक गोळे साहेब. त्यानंतर मात्र सन्माननीय आदरणीय सूर्यकांत सुर्वे साहेब टीमचे कॅप्टन आणि ज्यांच्या माध्यमातून दिवस रात्र या स्पर्धेला मात्र
100% एफर्ट ज्यांचे राहिले आणि मोलाचं सहकार्य राहिलं त्यांचा योजनेत सन्मान आपण करूयात. विकास दादांच्या शुभ हस्ते मात्र सूर्या दादा याचा आपण योजनेत सन्मान आपण करूयात. गोड स्मित आणि सुभाष दादा यांचा देखील मोलाचा वाटा राहिलाय. ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये मोलाचं सहकार्य राहिलंय त्यांचं देखील दीपक पवार साहेबांचा देखील योजनेत सन्मान आपण करूयात. राहुल दादांचा देखील योजनेत सन्मान आपण करूयात. राहुल दादांना विनंती करेन की त्यांचा देखील योजनेत सन्मान आपण स्वीकारायचा आहे. वैभवजी जाधव साहेब त्यांचा देखील योजनेत सन्मान आपण स्वीकारूया. मयूर पवार आणि महेश पवार त्यांचा देखील योजनेत सन्मान आपण दोघांना देखील विनंती करेन की आपण स्वीकारायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आली. अर्थातच ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून अक्षय शेठ मात्रे 8182 त्यांचा देखील योजनेत सन्मान. माईची आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवणभेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा योजनेत सन्मान करण्यात येतोय. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलं खास जावली तालुक्याकडनं बिलॉंग करतात आणि आज पाटण तालुक्यामध्ये प्रथमताच मात्र समालोचन करण्यासाठी त्यांची उपस्थिती दाखवली. सन्माननीय आदरणीय प्रदीपजी साळुंके साहेब यांच्या सुमधुर वाणीतून आपण समालोचन ऐकलं. त्यांचा देखील योजनेत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. मी विनंती करेन प्रदीप साळुंके साहेबांचा देखील योजनेत सन्मान. खूप चांगलं समालोचन आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. सुमधुर वाणीने संपूर्ण स्पर्धा रंगवण्यामध्ये ज्यांनी सर्व क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केलं. साहेबांचा योजनेत सन्मान. माईची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा योजनेत सन्मान केला जातोय. त्यानंतर आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस त्यांचा योजनेत सन्मान आपण करूयात. आज हे व्यक्तिमत्व असं आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक टीमला सातत्याने मात्र ग्राउंड असेल संपूर्ण व्यासपीठ असेल क्रीडा स्पर्धेमध्ये कुठलीही अडचण असेल मोलाचं सहकार्य राहिलंय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांचा योजनेत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र केला जातोय. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा योजनेत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सचिन दादा माने यांना मी विनंती करेन की आपला देखील योजनेत सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अतुलदादा भालेकर, सल्लागार नितीन पाटील, त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर कार्याध्यक्ष सचिन देसाई, सल्लागार प्रमोद साळुंके, सचिव नितीन कदम, उपसचिव दत्तात्रय साळुंके, उपकार्याध्यक्ष विजय सावंत, सदस्य बाबूराव पाटील, ग्राफिक डिझायनर सचिन कुंभार, उपखजिनदार अमर कदम, सदस्य सन्माननीय आदरणीय रितेश निकम, सदस्य अमोल माने आणि सोशल मीडिया प्रमुख अमित मोरे, सोशल मीडिया प्रमुख संकेत कुराडे आणि संपूर्ण पाटण तालुका कमिटी यांना मी विनंती करेन आपण जर असाल तर मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपला योजनेत सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून स्कोररची भूमिका गेले 2 दिवस झाला आपण बघतोय. अर्थात प्रवीण दादांचा योजनेत सन्मान आपण करूयात. खूप चांगलं
गुणलेखाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली गेले 2 दिवस तंतोतंत गुणलेखन ज्यांनी केलं त्यांचा योचित सन्मान आपण करतोय आणि त्याचबरोबर दीपक दादांचा देखील योचित सन्मान आपण करूयात. जर भूलचुकीने कोणाचा आदर सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सरळ जातो आपण पारितोषिक वितरण समारंभाकडे. हॅलो, नक्कीच जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये 2 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहिली, संपन्न झाली. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर ज्यांच्या समालोचनामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलं अशा आपल्या सर्वांचा लाडका आवाज अगदी पश्चिम महाराष्ट्रातले एक नामांकित समालोचक आशिष सोरगेसर यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. मनोवत करणार आहे का? नाव सांगा ना मला पटापट. हॅलो, नक्कीच जर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर बरेच दिवसापासून इच्छा होती बॉस की पाटण तालुक्यामध्ये एखादी स्पर्धा तरी करायची इच्छा होती. मागील बऱ्याच वेळा जर आपण पाहिलं तर लवजी सरांनी मला कॉल केला होता की पाटणमध्ये स्पर्धा आहे, तुम्हाला जमेल. परंतु ज्यावेळेस त्यांचा कॉल यायचा त्यावेळेस मला कुठेतरी कॉल असायचा. परंतु बऱ्याच दिवसाचं स्वप्न होतं की शिवा बॉस यांची स्पर्धा नेमकी कशी असते हे पाहायचं होतं. आज तो दिवस नक्कीच आला. थँक्यू सो मच. काय चुकलं असेल तर आपण क्षमा असावी, कारण ज्यावेळेस एखाद्या नवीन असोसिएशनमध्ये आपण जातो गावांची नावं माहिती नसतात, खेळाडूंचा खेळ माहिती नसतो. परंतु आज संधी मिळाली. संपूर्ण पाटण तालुका असोसिएशन टीम आणि बॉस आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. एक गोष्ट मी नक्की सांगेल, अनेक आपण असोसिएशन पाहिलेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आवर्जून प्रत्येकाचं लक्ष वेधणारं असतं, कारण त्या असोसिएशनचा अध्यक्ष शिवा बॉस आहे. हा फक्त नावाने बॉस नाही तर कर्तृत्वाने बॉस आहे, ज्याने प्रत्येकाच्या मनावरती राज्य केलंय. एखादं पद म्हणजे एक मोठे पद नसतो तर ती जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून आज सकाळी ज्यावेळेस मी मैदानामध्ये आलो, मी पहिला कॉल केला, बॉस मैदानामध्ये होते. आल्यानंतर पाहतो तर काय, प्रथम मैदानामध्ये असलेला कचरा बॉस उचलत होते. एवढं मोठं मन आहे. त्यानंतर व्यासपीठाचा पूर्ण व्यासपीठ साफ केलं. आयोजकांच्या अगोदर अध्यक्ष व्यासपीठावरती येतोय, याच्यापेक्षा आपल्यासाठी काय हवंय. पाटण तालुक्यासाठी गर्वाची गोष्ट काय असेल, तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या नशिबी शिवा बॉस सारखा अध्यक्ष तुम्हाला लाभलंय. हे 24 कॅरेट सोनं आहे, हे सोनं जाऊन देऊ नका. तुमचं भविष्य उज्ज्वल करणार यामध्ये शंका नाहीये. शिवा जाधव बॉस यांच्या कर्तृत्वासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू सो मच. त्याचनंतर आपण एक सन्मान आमच्याकडून राहिला होता. युवा नेतृत्व सन्मान्य तुषारदादा रोकडे यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. सुशांतदादा रोकडे यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. नक्कीच प्रत्येकाची आशा असते, अगदी अंतिम टप्प्याकडे आपण प्रवेश करतोय. बक्षीस वितरण सोहळा ज्यासाठी केला होता अट्टाहास तो शेवट गोड करावा आणि त्या शेवटच्या क्षणाकडे आपण वळत आहोत. अर्थातच बक्षीस वितरण सोहळा. संपूर्ण दिवस 2 दिवस आपण ही स्पर्धा पाहिली. त्यामध्ये 32 संघ खेळले आणि 32 संघांमधून 4 संघांनी या स्पर्धेमध्ये आपलं नाव नक्कीच कोरलं गेलंय. पहिल्या पारितोषिकाकडे आपण वळत आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक आहे सन्माननीय प्रदीपजी सावंत साहेब पॅडी यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट फिल्डरसाठी शूज आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतला चपळ चिता कोण असेल, या स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूने अगदी जीवाचं रान केलंय आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो
सन्माननीय शिरीषजी पाटील साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट रोले टीमचा चप्पल चिता गुंड्या, ज्याच्या नावामध्येच वेगळा दम आहे आणि नावामध्येच थोडासा क्लास आहे. गुंड्या या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सुरेश दादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण पुरस्कार द्यावा. सुरेश दादा प्लीज. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट रोले टीमचा गुंड्या. नाव थोडंसं वेगळं आहे परंतु त्याचप्रमाणे संपूर्ण क्रीडांगणामध्ये क्षेत्ररक्षण देखील केलंय. गोल फिरत होता नावाप्रमाणेच. त्यानंतर पुढील पुरस्काराकडे आपण वळत आहोत. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजसाठी शूज आहेत. माननीय श्री विनोद इंगळे पाटील सोशल मीडिया कोयना विभाग यांच्या माध्यमातून शूज आहेत आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय शिरीषजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण हा पुरस्कार द्यावा. उत्कृष्ट गोलंदाज ज्याने आपल्या फिरकीच्या जोरावरती फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या. या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मळाईदेवी कुसरून टीमचा सूरज. उत्कृष्ट गोलंदाज प्लीज आपण या. खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या टीमसाठी चांगला खेळ केला. उत्कृष्ट गोलंदाज सूरज मळाईदेवी 11 कुसरून टीमचा हा उत्कृष्ट गोलंदाज. त्याचनंतर पुढील पुरस्काराकडे आपण वळत आहोत. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट नक्कीच उत्कृष्ट फलंदाजसाठी पारितोषिक आहे बॅग त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देखील आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले गेले. सन्मान्य आदरणीय हृदय पवार साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं गेलंय. मी विनंती करतो संदीप दादा जाधव आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण बहाल करत आहोत. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ज्याने तिन्ही दिशेने फटकेबाजी केली संघाला फायनल पर्यंत प्रवेश मिळवून दिला. कोण असेल या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज? एनी गेसेस? टीमचं नाव सांगतो डीके स्पोर्ट. कोण असेल या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट? सुनील सागावकर. वेलकम. संदीप दादा जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजसाठी एक बॅग आहे त्याचबरोबर आकर्षक बॅटरची ट्रॉफी आहे आणि या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट डीके स्पोर्ट टीमचा उत्कृष्ट फलंदाज सुनील सागावकर. त्यानंतर पुढील पुरस्कार महत्वाचा पुरस्कार अर्थातच मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आणि या मालिकावीर साठी फॅन आहे सन्मान्य आदरणीय प्रतीकजी गोळे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर फॅन आहे. त्याचबरोबर प्रतीक दादा गोळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यावा. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज कोण असेल या स्पर्धेचा बाहुबली ज्याने फलंदाजी केली गोलंदाजी केली क्षेत्ररक्षण केलं चांगला खेळ केला टीमला विजय प्राप्त करून दिला. हार असेल किंवा जीत असेल परंतु या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. कोण असेल या स्पर्धेचा हिरो? मला पण तोच वाटला होता. नवलाईट जिंती टीमचा खेळाडू बाबूराव पाटील मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा हिरो.
मी विनंती करतो प्रतीकदादा गोळे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजचा हा टेबल फॅन, एक आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर आपण पुढील पुरस्काराकडे वळूया. त्या अगोदर त्याचनंतर विनंती करतो सन्माननीय आदरणीय लक्ष्मण रामचंद्र झोरे साहेब. नक्कीच या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी संपूर्ण 2 दिवसाची ही स्पर्धा संपन्न झाली. नक्कीच मी विनंती करतो सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. पहिली वेळ बोलतोय ना त्यामुळे. हॅलो. राजा छत्रपतींना मानाचा मुजरा, श्री पांडुरंगास दंडवत. श्री भराडे देवी स्पोर्ट्स लेंडोरी ग्रामदेवत श्री भराडे देवी चषक पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्यवर, पूर्ण व्यासपीठ आणि सर्व खेळाडूंना या ठिकाणी चांगलं आयोजन केल्याबद्दल काय नाव आहे, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी ग्राम देवत श्री भराडी देवी चषक या ठिकाणी सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सुंदर असे समालोचक लाभलेत या ठिकाणी आणि उत्कृष्ट प्रकारे या मॅचचं जे प्रक्षेपण केलं तेही एकदम अतिउत्कृष्ट उच्च दर्जाचं आणि चांगल्या प्रतीचं होतं. या ठिकाणी जे अंपायर होते त्याही अंपायरनी उत्कृष्ट असं चांगलं जे माईक चालू नाही, माईक चालू आहे. हॅलो. त्यांनीही त्यांची चांगली अशी उपस्थिती केलेली आहे. तरी या ठिकाणी लक्ष्मण झोरे हे आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांनी प्रथम गावामध्ये जे क्रिकेट आणलं ते त्यांच्या माध्यमातून आणलं. पहिलं जे आमच्या गावामध्ये लेंडोरीमध्ये जे पहिलं पारितोषिक आलं होतं ते मारुल या गावातून, ते लक्ष्मण झोरेंचा मोलाचा असा वाटा त्याच्यामध्ये होता. आणि या सर्व मुलांना किती 32 संघ होते ना इथे, या 32 संघातील जे कोणी हरले असतील, जिंकले असतील किंवा काही असेल तर सर्व संघांना शुभेच्छा, त्यांना पुढील वाटचालीस आणि याच्यात त्यांना सर्वांना शुभ शुभ असे आशीर्वाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. त्याचबरोबर लक्ष्मणजी झोरे साहेब यांना विनंती करतो आपण फक्त 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या गावची पहिली स्पर्धा आहे, आपण 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत ग्रामदेवत श्री भराडे देवी चषक आयोजित केला होता. 2 दिवसाचा कार्यक्रम, छान पद्धतीनं हा कार्यक्रम झालेला आहे आणि मी सर्व आमच्या गावातील मुलांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांनी ह्या स्पर्धेसाठी जी मेहनत घेतली आणि या मेहनतीचं चीज त्यांनी करून दाखवलं आणि मुंबईसारख्या ठिकाणी चांगली स्पर्धा पार पडली. त्यांच्याबद्दल त्यांचं मी मनापासून स्वागत करतो सर्वांचं. इथून पुढेही असेच कार्यक्रम आमच्या गावामध्ये होतील. त्यांना लागणारा सपोर्ट आम्ही गावकरी म्हणून कधीही द्यायला तयार आहे. आमच्या गावामध्ये राजकारणाचा विषय आम्ही कधी आणत नाही क्रिकेटमध्ये, आणि क्रिकेटमध्ये कोणीही राजकारण करायचं नाहीये हे मी प्रत्येक मित्राला सांगू इच्छितो. क्रिकेटमध्ये राजकारण आलं तर गावाची वाट लागून जाते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. क्रिकेट हे खेळापुरतंच खेळा, त्याच्यामध्ये राजकारण कुणी आणण्याचा प्रयत्न करू नका. आणि राजकारण आलं तर क्रिकेट संपलं. आणि आज जे शिवा बॉस आहेत आपल्या पाटण तालुका स्पोर्टचे अध्यक्ष शिवा बॉस, खरंच त्यांचं करावं कौतुक तेवढं कमी आहे. कारण आपला पाटण तालुका मला वाटतं पूर्ण खेळवा
पासून ते इकडं ढेबेवाडी असेल, इकडं तारडा भाग असेल आणि हा पूर्ण विखुरलेला तालुका एकत्र आणण्याचं जे काम केलंय ते खरंच कौतुकास्पद आहे शिवाजी भास यांचं. आणि हे कोणाचंही काम नाही, त्यांनी ते करून दाखवलं. कारण एवढ्या नव्या मुंबई सारख्या ठिकाणी स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पार पडतायत आणि त्यांना सपोर्ट शिवाभास यांचा आहे. खरंच शिवाभास, तुम्ही इथून पुढेही अजून चांगलं काम कराल ही तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा असतील. आणि आमच्याकडून काही तुम्हाला लागली गरज तर आम्हाला कधी आवाज द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहे कधी पण. आणि सर्व आमच्या गावातल्या मुलांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी गावासाठी जे काम केलं, मला वाटतं आमच्या गावाची पहिली स्पर्धा मुंबईमध्ये असेल, पहिली स्पर्धा नवी मुंबईमध्ये असेल आणि ती चांगल्या पद्धतीने पार पडली. आणि ज्या 32 टीमने या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, धन्यवाद. त्याचनंतर एक आपण त्याचबरोबर लेंडोरी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करू, आपण पहिली स्पर्धा आहे, पहिलेच आयोजन आहे. अगदी कशा प्रकारे तुम्ही स्ट्रगल केलं, काय मेहनत केली, कारण क्रिकेटची टुर्नामेंट म्हटल्यानंतर पैसा महत्त्वाचा आहे. आणि कशा प्रकारे तुम्हाला स्पॉन्सर भेटत गेले, कशा प्रकारे आयोजन झालं या स्पर्धेसाठी आणि आपल्या संपूर्ण टीमसाठी आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम पाटण तालुक्याचे अध्यक्ष माननीय शिवा जाधव बॉस यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. कारण त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, त्यामुळं आम्ही टुर्नामेंट आयोजित करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. त्याचबरोबर सर्व पाटण तालुक्याचे टीमचे आभार की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याचबरोबर श्री भराडीदेवी क्रिकेट टीमचे पण आभार की कारण त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, म्हणून मी ही सर्व टुर्नामेंट पार पडली. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर विशालदादा सुर्वे, थोडक्यामध्ये एकाच मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना प्रथमतः नमस्कार. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भराडी देवी चषक ग्रामदैवत श्री भराडी देवी चषक 2025 याचं आयोजन झालं. आमच्या टीमचे कर्णधार सूर्यकांत सुर्वे आणि शिवा जाधव यांचं प्रथमतः आभार मानलं. खरंच त्यांनी आम्हाला सुंदर असा सपोर्ट आम्हाला केला. त्यांच्या माध्यमातून जो आम्हाला सपोर्ट मिळाला त्यामुळे आम्ही ही संपूर्ण टुर्नामेंट यशस्वी करू शकलो. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व आमचे आधारस्तंभ आहेत, या लोकांनी आम्हाला एक सहकार्य करून आमची बाजू भक्कम बनवली आणि आम्हाला ही टुर्नामेंट सक्षम करण्यास मदत केली. त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे देखील आभार मानतो. या टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेल्या सर्व 32 टीम त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आणि हार जीत ही खेळामध्ये होतच राहते, कोणाची हार कोणाची जीत. आणि हे 4 संघ जे विजेते झालेले आहेत त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आणि जे विजेते ठरलेले नाहीत त्यांनाही भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर आपण जाऊया अंतिम 4 पारितोषिक. अगदी संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी आयोजित ग्रामदैवत श्री भराडी देवी चषक 2025 पर्व पहिलं. अगदी पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर 2 दिवसीय स्पर्धा, 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि 32 पैकी 4 संघांचं आज स्वप्न नक्कीच पूर्ण झालंय. मग चतुर्थ क्रमांक असू द्या किंवा पहिला क्रमांक असू द्या, मान हा महत्वाचा असतो. पारितोषिकाकडे आपण वळतोय, ज्यांच्या माध्यमातून या 4 पारितोषिकांचं आकर्षक ट्रॉफी, आकर्षक करंडक आपल्याला लाभले गेले. सन्मान्य आदरणीय दत्ताशेठ शेलार साहेब उपस्थित नाहीयेत, परंतु त्यांनी भरघोस असं सहकार्य केलं. एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपण पारितोषिकाकडे वळतोय. चतुर्थ क्रमांक रोख कॅश 10,000 रुपये, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं गेलं. सन्मान्य आदरणीय विशाल सुरेश रोकडे दादा, उपविभाग प्रमुख शिवसेना कल्याण शहर, ज्यांच्या माध्यमातून रोख कॅश आणि ट्रॉफी माननीय दत्ताशेठ शेलार शिरवळ यांच्या माध्यमातून लाभले गेले. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक पटकावलाय. अगदी जर आपण पाहिलं तर
कुठेतरी सेमीफायनलमध्ये पराजय स्वीकारावा लागला, परंतु चतुर्थ क्रमांकाचा मान या स्पर्धेचा मिळवला गेलाय. रुवले टीम प्लीज आपण व्यासपीठावरती यावं. जोरदार टाळ्या होत्या रुवले टीम साठी, ज्यांचा या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक आला. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो सुशांत दादा रोकडे आणि सुभाष दादा रोकडे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांक, रोख कॅश 10,000 व आकर्षक करंडक हा आपण द्यावा. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला असतो आणि संघर्षातून अस्तित्व निर्माण केलं ना की एक वेगळीच मजा असते. आणि या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक का होईना, परंतु स्पर्धेचा मान हा आपण मिळवलाय. वेल प्ले टीम रुवले 11 यांनी चतुर्थ क्रमांक मिळवलाय. एकदा जोरदार टाळ्या या टीम साठी, चांगला खेळ राहिला. चला थोडं फास्ट घ्या प्लीज, कारण वेळ खूप झालाय. चतुर्थ क्रमांक, रोख कॅश प्राइज 10,000 व आकर्षक चषक, श्री ग्रामदैवत बराड देवी चषक 2025 मधला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. त्यानंतर या स्पर्धेतील आपण पाहिलं तर तृतीय क्रमांक, रोख कॅश 12,001 ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले गेलं सन्मान्य आदरणीय वैभव शिमराव भीमराव गोळे साहेब, महुगावचे सुपुत्र, तालुका जावळी, जिल्हा सातारा यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लाभलं गेलंय. तर आकर्षक ट्रॉफी सन्मान्य दत्ताशेठ शेलार यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेतला तृतीय क्रमांक नवलाई जिंती टीम प्लीज आपण संपूर्ण टीम मुख्य व्यासपीठावरती या. आकर्षक ट्रॉफी आणि रोख कॅश 12,000 मी पुरस्कार देण्यासाठी ही ट्रॉफी बहाल करण्यासाठी विनंती करतो. वैभवजी गोळे साहेब उपस्थित आहेत, ज्यांनी या स्पर्धेला कॅश प्राइज दिलाय. या स्पर्धेतला तृतीय क्रमांक पटकवलाय नवलाई जिंती टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप चांगला खेळ केला, कुठेतरी सेमीफायनल मध्ये पराजय स्वीकारावा लागला, परंतु स्पर्धेचा मान मिळवलाय आकर्षक करंडक. येस, थँक्यू सो मच. त्यानंतर पुढील क्रमांक, रोख कॅश प्राइज जर आपण पाहिलं तर द्वितीय पारितोषिक, रोख कॅश 15,001 ज्यांच्या माध्यमातून लाभले गेले सन्मान्य आदरणीय लक्ष्मण रामचंद्र झोरे साहेब, अध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधक मंच, महाराष्ट्र राज्य, सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून रोख कॅश मिळालाय. त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी सन्मान्य दत्ताशेठ शेलार साहेब यांच्या माध्यमातून. या स्पर्धेतला द्वितीय क्रमांक, अगदी जर शेवटची मॅच आपण पाहिली तर अंधार झाल्या कारणाने फायनल होऊ शकली नाही, आपण बॉल आउट केला, त्यामध्ये नशिबाने साथ दिली नाही, परंतु या स्पर्धेतला द्वितीय क्रमांक पटकवलाय डीके स्पोर्ट पाटीलावाड या टीमने. चला संपूर्ण टीम व्यासपीठावरती या. मी विनंती करतो आदरणीय सन्मान्य लक्ष्मणजी झोरे साहेब यांच्या शुभ हस्ते रोख कॅश प्राइज 15,000 व आकर्षक मानाची ट्रॉफी आपण देत आहोत. द्वितीय क्रमांक पटकवलाय डीके स्पोर्ट्स पाटीलावाड. खूप चांगला खेळ अगदी 2 दिवस आपण केला. येस, थँक्यू सो मच. जास्त वेळ न घेता आपण प्रथम पारितोषिकाकडे वळत आहोत. अगदी आपण पाहिलं तर जे सहज होतं ते सोपं केलं, सोपं होतं ते साधं केलं, साधं एकदम सिंपल केलं, नशिबाने साथ दिली. प्रथम पारितोषिक रोख कॅश 30,001 त्यांच्या माध्यमातून आपले माननीय श्री विशाल नामदेव सुर्वे, युवा नेतृत्व शिवसेना यांच्या माध्यमातून रोख कॅश 30,000 आपल्याला लाभलं गेलंय. त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी माननीय दत्ताशेठ शेलार यांच्या माध्यमातून. स्पर्धा खूप महत्वाची होती, स्पर्धा मानाची होती, अभिमानाची होती. आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर कालच्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक टीमने मेहनत केली, संघर्ष केला, परंतु ज्याच्या विजयामध्ये मेहनत आहे, संघर्ष आहे, आत्मविश्वास आहे, जो प्रामाणिकपणाने क्रिकेटची सेवा करतो, त्याच्या नशिबी कधीतरी यश येतं. आणि या स्पर्धेमध्ये यश आलं. महत्वपूर्ण काय तर पाटण तालुक्यातील प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं
तर प्रथम क्रमांकामध्ये प्रत्येक संघ वेगवेगळा पाहायला मिळतोय, म्हणजे जिंकण्यासाठी प्रत्येक आलाय आणि प्रत्येकाला संधी देखील या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये मिळते. या स्पर्धेचा मान मिळवलाय ग्रामदैवत श्री भराडी देवी चषक 2025 चा चॅम्पियन मळाई देवी कुसरुंड. या टीम स्पर्धेचा चॅम्पियन. मी विनंती करतो डॉक्टर प्राजक्ता पवार मॅडम, त्याचबरोबर नीता पवार मॅडम, या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो. संपूर्ण व्यासपीठाला विनंती, आपण सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचंय. सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा शेवटचं पारितोषिक, प्रथम पारितोषिक रोख कॅश 30,000 व आकर्षक मानाची ट्रॉफी टीम मळाईदेवी कुसरुंड या स्पर्धेचा चॅम्पियन. पर्व क्रमांक पहिल्यावरती सुवर्ण अक्षराने आपलं नाव कोरलंय. ग्रामदैवत श्री भराडी देवी चषक 2025 चा विजेता संघ मळाईदेवी कुसरुंड टीम. वेल प्लेड टीम मळाईदेवी कुसरुंड, अभिनंदन. खूप चांगला खेळ आपण केला आणि या स्पर्धेचा चॅम्पियन पद मिळवलाय. सर्वच मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उभे आहेत. सर्वांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी आणि रोख कॅश प्राइज 3001 आपण देत आहोत. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. येस, थँक्यू सो मच. 2 दिवसीय स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेसाठी लाभलेले सर्व पुरस्कर्ते, सर्व पंच, त्याचबरोबर समालोचक या सर्वांचे या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. काय बाकी राहिलं ना? झालं ना? आता तो येतोय ना, आला तर सत्कार घे ना मोठा एक, इथे येईल की 2 मिनिटात. मोठा सत्कार घे ना चांगला, आहे ना. कॅप्टन आहे तो फोटो करू. आभार व्यक्त, आभार प्रदर्शन येतोय ना, कुठं राहिलाय? नक्कीच या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल लेंडोरी टीम आणि ग्रामस्थ मंडळ लेंडोरी यांच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेसाठी भरघोस सहकार्य केलं या सर्वच पुरस्कर्त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हा क्रिकेटचा 16 हा क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी समाप्त झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.